छत्रपती शिवाजी महाराजांना इथून पिण्याचं पाणी लावू का, उचलावू का? प्राचीन काळातले चौथरे आहेत. सगळी जाणार आता. रस्त्याची अवस्था वाईट आहे बरीच. एका भटक्याला घराबाहेर पडण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. उन्हाचे दिवस असल्याने सकाळी लवकर निघालो होतो. गेले काही दिवस पडणाऱ्या पावसाने सृष्टीला नवा बहर आला होता. डाव्या साईडला गेलाय तो खानू टेकपोळे गावाकडे, आणि हा सरळ जो गेलाय तो दापसरे गावाकडे जाणार आहे. वाटेमध्ये टेकपोळे गावात मला एका कार्यक्रमाला जायचे होते. दारा, कुठल्या गावचे तुम्ही? रस्त्याची अवस्था वाईट आहे बरीच. संपूर्ण रस्त्यावर दगडींचे साम्राज्य. नक्की कोणता दगड चुकवायचा हा विचार करेपर्यंत आपण एखाद्या दगडीवर गाडी चढवलेली असते. पूर्ण कोरडं पडलंय नदीचं पात्र. अगदी गावापर्यंत रस्त्याची अशीच अवस्था आहे. कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून मी माझ्या पुढील प्रवासाला लागलो. आता हा रस्ता जो जातोय तो सरळ घोल दापसरे, आणि घोलमध्ये तो रस्ता संपतो, म्हणजे तिथून खाली कोकणकडे चालू होतात. दापसरे गावामध्ये एक ऐतिहासिक देवराई आहे, आणि शिवाय काही अशा ऐतिहासिक गोष्टी आहेत, म्हणजे शिवकालीन बाजारपेठ किंवा ते थिपथिप्याचा घाट. तर काय काय कव्हर करता येते ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. पाऊस येणार आहे बहुतेक. रस्त्याच्या उजव्या बाजूला एक देवराई आहे.
देवराईमध्ये शिरताच आपले लक्ष वेधून घेते ते हे एका पुरातन मंदिराचे अधिष्ठान. या परिसराला शंभूची पेठ म्हणून देखील एक ऐतिहासिक ओळख आहे. तीन शिवपिंडी आणि काही तुटलेल्या मूर्त्यांचे अवशेष आपल्या प्राचीन वैभवाची साक्ष देत आजही इथे टिकून आहेत. मंदिराच्या सभोवतीने पूर्वीच्या प्राकार भिंतींचे काही अवशेष दिसतात. त्या बाजूला पण आहे का? भाऊ इथे त्याच्या सासरवाडीत असल्याने मला सोबती मिळाला होता. पूर्वी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागल्याने जंगल नष्ट होऊ लागलेली. जंगलांचे महत्त्व जेव्हा माणसाच्या लक्षात आले तेव्हा देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा जंगलांच्या रक्षणासाठी देवराईच्या रूपातून वापर करण्यात आला. या देवराईमध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा इथे अधिवास आहे. पाऊस पडलाय ना. कसले वृक्ष आहेत हे जुने. आता अशा वृक्ष जागायला किती वेळ लागेल. या बाजूला देखील देव आहेत काही. हे आत्ताच काम केलेलं दिसतं इथे. कसली सुरेख मूर्ती आहे पण. नवीनच केलेले आहे. त्या देवराईला शिवकालीन संदर्भ आहेत, म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळात इथे बाजारपेठ असल्याचे उल्लेख आढळतात. अशा बऱ्याचशा मूर्त्या आहेत. मुख्य रस्त्याच्या असं उजव्या बाजूला साप आहे का रे त्या झाडाखाली. देवराई पाहून मी जवळच्याच दापसरे गावात गेलो. दापसरे पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील एक छोटंसं गाव. बघा रस्त्याच्या कडेला आहे गावामध्ये
एक पाण्याचं टाकं आहे आणि ह्या टाक्याबद्दल असं बोललं जातं की हे शिवकालीन पाण्याचं टाकं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना इथून पिण्याचं पाणी. लावू का, उचलावू का? हे पाणी 12 महिने कधीच आटत नाही. छत्रपती शिवरायांसाठी रायगडावर या ठिकाणाहून पिण्याचे पाणी जायचे असे बोलले जाते. गावामध्ये शिरताच लहान मुलं खेळताना दिसली. केळीच्या माडांच्या डौलदार वृक्षांनी सजलेलं हे अवघ्या 20 घरांचे गाव. बहुतेक घरं बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. दापसर म्हणजे काय आहे गावाचं नाव? दापसर म्हणजे काय? काय कसं काय निघाली काय आपल्याला कल्पना माहिती नाही. का रानाचं नाव आहे का? नाही. माणसांच्या प्रतीक्षेत असलेल्या घरांच्या मधून मी फिरायला सुरुवात केली. या परिसराला अनेक दुर्मिळ वनस्पतींचे वरदान लाभलेले आहे. खाली ओढा आहे का? ओढा आहे का इथं? किती घर आहेत गावात? ती 20. राहतात का सगळी लोक? सगळी राहतात? म्हातारी. बंद घरांच्या भिंतीमधूनही आपल्याला या गावाची कहाणी ऐकू येते. गरज असते ती फक्त एखाद्या स्पर्शाची. बरेच का? कुणाची पोरगी? सुनील. ते तर किती मोठं झाड आहे जुनं. सुट्ट्यांसाठी गावी आलेल्या मुलांमुळे गावं पुन्हा एकदा भरली होती. आता गावाला फक्त म्हातारेच लोक राहत असतील. फक्त म्हातारेच लोक गावाला ना? सगळी जात असतील आता सुट्ट्या संपल्या. सगळी जाणार आता. सगळ्या घरात म्हातारीच माणसं असतील ना? एक माणूस कुणाचं असलं जायचं बंद. बंदच.
2-3 माणसं काय घरात नाही हा ना, कंच्या. सगळे बंदच दिसत आहेत पण तरी. येऊ का? हा. हाय. काय सुट्ट्यांमध्ये आलात का शाळेत? सुट्ट्यांसाठी गावाला आलाय? कुठं राहते तू? नाही नाही, मुंबईला का पुण्याला? कुठे? पुण्याला. केलेबाकार. हे कुठं आलं? केलेबाकार कुठला एरिया? केलेबाकार मुंबईचा कुठला एरिया? ती विचारा की तिला. कुठं? धारावीला आहे का? हा. हाय, नाव काय तुझं? शिवांश प्रवीण केळकर. तुझं काय? माझं रुद्र. आजही शहराकडे निघालेल्या व्यक्तीला निरोप द्यायला सारा गाव जमा होतो. शहराकडे जाणारी शेवटची गाडी निघून गेली आणि एक मावशी आपल्या मुलाला द्यायला काहीतरी घेऊन आल्या. चला. ती गाडी थांबवण्यासाठी मला घाईने निघावे लागले. काहीतरी घेऊन आले होते. हा. पुढील व्हिडिओ इथूनच कोकणात उतरणाऱ्या एका प्राचीन घाटवाटेच्या प्रवासाचा असणार आहे. नक्की बघा.